नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आपण बोंगी मिरची किंवा लांबडी मिरचीसाठी आपण संवाद साधतोय. मला माहिती आहे की भोंगी मिरचीसाठी इतका प्रचंड औषधांचा खर्च आपण करतो आणि त्या औषधाचा रेसिड्यू त्या मिरचीत इतका राहतो ना, खूप त्रास होतो खाणाराला बी आणि फवारणाराला सुद्धा, की इथून पुढच्या काळात हा खर्चही आपला अत्यंत कमी होईल आणि खर्चही कमी होऊन आपल्याला मिरची खाणाराला चवसुद्धा त्याची अत्यंत चांगली येईल. अशा पद्धतीचा संवाद इथून पुढच्या काळात भोंगी मिरचीसाठी आपण करतोय. भोंगी मिरचीला बागायतदार किमान 3, 4, 5 लाखापर्यंत फक्त औषधाला खर्च करतात. औषध आणि खताला एक तोडा झाला की मोठ्या खतांच्या भरण्या करतात, एक तोडा झाला की औषधांच्या फवारण्या मोठ्या करतात. ह्या फवारण्या आणि खर्च निश्चितपणाने इथून पुढच्या काळात कमी येत जाईल. तसे ट्रायल्स आपण अनेक पिकांच्यावर आणि वेगवेगळ्या पिकांच्यावर घेण्याचा प्रयत्न केला, तुफान रिझल्ट मिळाले. मग त्यात असलेला एकूणच संजीवकांचा वापर, त्यात असलेला कीटकनाशकांचा आणि कमीत कमी फंगीसाईडचा वापर, थ्रिप्सचं नियोजन कसं चांगल्या पद्धतीने करता येईल, हँडवर्क बागेत आपल्याला कसं करता येतं, ह्या सगळ्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी विनंती आहे की भाजीपाला करणाऱ्या सगळ्या पिकात सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आपण इथून पुढच्या काळात सगळ्या पिकावर कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा प्रयत्न करणार आहोत. माझी विनंती आहे की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.